नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात चारुता सागर यांच्या नागिण या कथासंग्रहातली कथा न लिहिलेलं पत्र. 50-60 वस्तीची वाडी, रखरखत्या उघड्या माळावर. झाड नाही, झुडूप नाही, का एखादा मोठा ताटवा नाही. दिवस उगवला की उन्हानं सरळ पडून राहावं ते मावळेपर्यंत आणि वाऱ्यानं सरळ यावं आणि सरळ निघून जावं. त्याला थटाय थांबाय असा कुठे आडोसाच नव्हता. वस्तीच्या मधाशाला एक इमारत. इमारत कसली? ओबडधोबड गोट्यांनी कशा तरी बांधलेल्या भिंती, त्यावर रानातली तोडून टाकलेली ससली लाकडं उभी आडवी, वर कर्लाच्या मातीनं झाकून घेतलेलं. पुढचा भाग उघडा, त्यापुढे ऐस पैस पटांगण, त्यात पावसाळ्यात चिटचिटणारा चिखल आणि उन्हाळ्या पायाला चटका देणारा फोपाटा. ही गावची शाळा. आत बसणारी 25-30 मुलं, जवळजवळ उघडी. मी आत पाऊल टाकल्या टाकल्या उठून उभी राहिली. हात कपाळाला लावून नमस्ते म्हणाली. बसा खाली, मी म्हणालो. ती पटापटा खाली बसली आणि किलकिल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघू लागली. मी सगळ्यांवर एकदा ओझरती नजर फिरवली, पुन्हा थोडं बारकाईनं बघितलं. जशी पडकी झडकी वाडी होती तशीच पडकी झडकी मुलं होती. 4 यत्तांमुळे 4 ठिकाणी बसलेली होती. मळलेले कपडे, बुरसटलेली पारोशी तोंड, हातापायांवरनं उखळलेले ओघळ, डोकीवर भले वाढलेले केस, कशा तरी अडकवलेल्या टोप्या, काहींचा मधला चांदवाच उडालेला. त्यात कोपऱ्याला एक मुलगा, अंग चोरून उकेडवा बसलेला तर निस नागवा होता, आणि दुसरा एक अंगावर घालून सवरून उघडा. पहिलीच्या मुलात बसला होता. वयानं 10-11चा, सावळ्या रंगाचा. कमरेला करदोटा म्हणून वाकाची वळून बांधलेली दोरी, त्यात पुढं मागं ओवून अडकवलेली लंगोटी, 2 बोटं रुंद आणि मळानं किटून किटून गेलेली. अंगात कसलंसं कुडतं होतं, पण त्याचा ठिकाणा लागत नव्हता. पोट उघडं, पाठ उघडी, बाह्या गळून पडलेल्या होत्या. फक्त शिलाईचा काठ धरून चिंध्या लोंबत होत्या. हातापायांच्या काड्यावर पोटाचा नागारा. डोक्यावर 4 बोटं वाढलेलं केसांचं जंगल, होळपल्या गावतासारखं. फक्त बुबुळांची लुकलुक. त्याच्यावरनं माझी दृष्टी हालेना. मी त्याच्याकडे बघतोय हे त्याच्या ध्यानी आल्यावर त्याने आपली नजर भुईला वळवली. काय रे तुझं नाव? मी विचारलं. तो लाजला, मान आणखीन खाली घातली. मग पुढं पुढं करणारी 4 मुलं ओरडली, गुरुजी, किसना हाय किसना. कोणाचा तू? रामा लोणणाऱ्याचा, मुलंच म्हणाली. मी त्यांच्याकडे डोळं वटारून बघितलं. ती चुळबुळायची बंद झाली. पुढे 2-3 दिवस असेच गेले. मुलं यायची, चुपचाप बसायची. मी शिकवीन तेवढं शिकायची आणि निघून जायची. कृष्णही यायचा, पण त्याची तीच लंगोटी, तोच चिंध्या झालेला कुडता. त्याच्याकडे पाहिलं की माझं मन खिन्न व्हायचं. कसल्या वादाचा किंवा मताचा मी नव्हतो. थंडी वाऱ्याचा हा प्रश्न नव्हता. तो कायमचाच उघडा होता. कदाचित सवयीनं त्याला थंडी वाजत नसावी, ऊन लागत नसावं, पण अब्रू झाकायला तरी अंगावर वस्त्र असावं. खेड्यातल्या माणसांची अंगावर धडूतं पार फाटून गेल्याशिवाय दुसरी घ्यायची वासनाच होत नाही. तसं काहीतरी असावं. मी कृष्णाला सांगितलं, कृष्णा घरी जा आणि तुझ्या वडिलांना म्हणावं गुरुजींना शाळेकडे बोलवलंय. असेल का घरात? वय आसन की, दुसरीच मुलं म्हणाली. सांगितल्या कृष्णानं धूम ठोकली आणि तो घटकाभरात वडिलांना पुढं घालून घेऊन आला. या या या. खुर्चीवरनं उठून मी म्हणालो, बसा ना बसा. तो आत येत म्हणाला, गुरुजी का बोलिवलं होतं मला? काय काम काढलंय सा?
साठी गाठायला आलेला कृष्णाचा उंचापुरा बाप माझ्या पुढे उभा राहिला. जाड खादीचा सदरा, खाली जाडचं आखूड धोतर, मळून गेलेलं. पिकलेली दाढी वाढली होती, मिश्याच्या झुपक्या, दोन्ही ओठ झाकले होते. हातात पेटलेली चिलीम तशीच होती. तो ओढता ओढताच आला होता. कृष्णा तुमचा मुलगा काय? होय गुरुजी, माझाच आहे. सगळ्यात धाकटा, पण भारी गुलाम. मला चिलीम बी ओढू दिली नाही. तो बघा शाळेला येतोय, पण त्याला अंगारखा आहे. एक आणा नवा. उगाच पोराचा हाल करू नकासा. शाळेत पोरगं उघडं वागडं यायचं. बरं दिसतंय का मला सांगा? तुम्हीच ते बघा. कृष्ण उठ र. उठायला तो लाजला, पण गुरुजींची आज्ञा म्हणून उठला. पाहिलंत, नुसत्या धांदोट्या उरल्यात. तो ओशाळला, मान दुसरीकडे वळवत म्हणाला, मास्तर साहेब अंगारखा वय. आणतो की, आणतो उद्या शनिवारच्या बाजाराला. त्याचं काय एवढं मोठंसं? एवढंच नवं का? हो एवढंच. खरं विसरू नका. नाही ना, च्या. कृष्णाकडे बघत त्याने चिलमीचा झुरका मारला. ती विझली होती. ती डाव्या हातावर झाडली. तंबाखू जळून राख झाली होती. ती तिथंच फेकली आणि चिलमीचा खडा चोळत चोळत बाहेर पडला. तो गेल्यावर पोरं पुन्हा बोलकी झाली. एक शनिवार संपून दुसरा संपला, तिसरा संपला. कृष्णा होता तसाच येत होता, काखेला नुसती पाठी मारून. मला वाटलं उगीच त्याला तरी सारखं कशाला लाजवावं. टाकला असेल शिंप्याकडे, मिळेल आणखीन 4-6 दिवसांनी. पण असं म्हणत पुरा महिना संपला. तो आहे तसाच येत होता. मग एक दिवस मीच म्हणालो, कृष्णा अरे अंगर खरं अजून नाही आणला का तुझ्या बानं? त्या दिवशी तर आणतो म्हणला होता. पण तो काही बोलला नाही. दुसराच एक मुलगा म्हणाला, त्यो कशाचा आणतोय गुरुजी? घरात पासा भरदानं नाही ती. याच्या काशीला तर नेसाय लुगडं नाही, बाचं धोतर आडवं लावती ती. धाकटी बन उघडीच हिंडती आहे आणि याला कुठला आलाय अंगार का? मी म्हणालो, हो का रे कृष्णा? पण त्यांनी उत्तर नाही दिलं. नुसता खाली मान घालून तो पाठीकडे बघत होता. मग तो विषय मी सोडूनच दिला. महिन्या 1.5 महिन्यात मला मुलांची चांगली माहिती झाली होती. प्रत्येकाला मी चांगला ओळखत होतो. त्यांच्या सवयी खोड्यांशी परिचित झालेलो होतो. नियमित न येणारी मुलं लक्षात ठेवली होती. बरीच मुलं अधूनमधून गैरहजर राहत, पण कृष्णा कधी गैरहजर राहत नसे. दिवस उगवाय हा पाठी घेऊन यायचा. जोरात घंटा वाढवायचा. झाडू माराय पाळीचा पोरगा आला नसला म्हणजे एका सपाट्यात झाडून काढायचा आणि पाटी घेऊन पहिल्या नंबरला बसायचा. परंतु त्याला पाटीवर काही काढता येत नव्हतं आणि त्याच्यापाशी पेन्सिलचा तुकडा पण नसायचा. वाचता येत नव्हतं, मग पुस्तक तर कुठलं? पण इतर मुलांबरोबर म्हणून त्याचं सारं पुस्तक तोंडपाठ झालेलं होतं. सगळा धाडा कवितेसारखा म्हणून दाखवायचा, पण त्यातलं एकही अक्षर त्याला ओळखता येत नव्हतं. मी हजेरी काढून बघितली. लागोपाठ तो पहिलीच्या वर्गात 3 वर्ष होता आणि तरीसुद्धा त्याला लिहिता वाचता येत नव्हतं. मला याची खंत वाटली. मी जवळ गेलो, त्याच्या पाठीवरनं हळूवार हात फिरवला. मवाळ शब्दात म्हणालो, कृष्णा पाटी घे. मी 2 अक्षरं देतो, ती उद्या घटवून ये. मन ग व त. आणि ह्या 1 पैशाची पेन्सिल पण तुला आण. दुसऱ्या दिवशी मला गंमत वाटली. सकाळी आल्या आल्या तो मला पाटी दाखवायला लागला. अक्षरं गिरवून त्यांनी त्याचं स्वरूप पार पालटून टाकलं होतं, पण कार्यपूर्तीमुळे त्याचा चेहरा उजळलेला होता. शिवाय पेन्सिल ठेवायला जुन्या चिरगुटाची लहानशी पिशवी तयार केली होती आणि गुर्राखी पोरं पानाचा बटवा जसा कमरेला खोवतात तशी त्यांनी करगोट्यात खोवली होती. मी त्यापुढची 2 अक्षरं त्याला दिली. आपल्या जागेवर बसून तो ध्यानपूर्वक गिरवायला लागला. मला घर मिळालेलं नव्हतं. ते शाळेतल्याच एका कोपऱ्याला वाटसरूसारखा राहिलो होतो. 3 दगडं मांडून चूल केली होती. त्यावर 2 मुठी तांदूळ डाळ शिजवत होतो. कुंभाराच्या एका मुलानं घडा आणून दिला होता. सकाळी तांबडं फुटायच्या आत उठायचं, नदीला जायचं. आंघोळ करून येताना घडा भरून आणायचा. नदी थोडी दूर होती, पण तिच्याशिवाय पाण्याचा निर्वाह नव्हता.
उघडा का असेना पाणवठा होता. सकाळची शाळा सुटल्यावर मुलं आंघोळीला येत, पाण्यात यथेच्छ डुंबत. शाळेत ज्यांना ज्यांना मी कपडे धुवायला सांगितलेले असे ती कपडे धुत. कोण पाण्याच्या धारेवर, कोण खडकावर. कृष्णाचा काही प्रश्न नसायचा. लंगोटी घालायची ती अंगावरच तुटायची. सदरा धुतला तर हा सुद्धा उरणार नाही हे त्यांनी हेरलं होतं. म्हणून पाण्यात पोहून झालं की तो गळ्यात अडकवत घरला सुटायचा. उन्हाळ्यात नदीचं पात्र कोरडं पडायचं त्यावेळी मुलं शिवघडीची साधू खोताची विहीर गाठायची. साधू खोत कावायचा, आरल्या कानू काय बामणाचं लागलाय काय रोजानं आंघोळ कराय? केली म्हणजे तुझं काय बिघडतंय का? कृष्णा त्याला उलटा डाफरायचा. पिऱ्याला मुठभर काटक्या मी बाहेर गोळा करायला सांगितल्या होत्या. तिकडून कृष्णा काहीतरी पितळीत घालून शाळेच्या रोखानं येत होता. कुपाकडेनं पिऱ्या काटक्या वेचत होता. त्याला कृष्णानं विचारलं, अरे पिऱ्या काय रे करतोयस? अरे मास्तरासनी भात शिजवायच्यावर काटक्या घेतोय. नको नको चल आता मी आणलेत रताळं, मग सांचे लावतीन. कृष्णा थोडा थांबला. पिऱ्यानं 3-4 ठिकाणी गोळा करून ठेवलेल्या काटक्या एकत्र केल्या, काखेत उचलून घेतल्या आणि आपलं काहीतरी बोलत बोलत आले. पिऱ्यानं काटक्या चुलीच्या कोपऱ्यात टाकल्या. कृष्णानं रताळ्यानं भरलेली पितळी माझ्यापुढे ठेवली आणि चुली मोहरं जाऊन काटक्या मोडायला लागला. कृष्णा हे र काय? हांडीची रताळं लय गोळचट, बघ आता खाऊन. पिऱ्या पण म्हणाला, वय वय गुरुजी बारी गोळमट, नुसती खाऊन तर बघा. मग तुम्ही दोघंही इकडे या, आपण मिळून खाऊ. मी खूप आग्रह केला पण ते दोघं आलेच नाहीत. नाही तुम्हीच खावा गुरुजी, आम्ही खाल्लेत. पितळी भर रताळं, हंडीची असली म्हणून काय झाली? मला काय एकट्याला खपणार? 4 खाल्ली आणि पितळी बाजूला सारली. वर घेतलेल्या 2 घोट पाण्यानं पोट गच्च भरलं. दुपारच्या पारगाला कृष्णा आणि पिरे आले नाहीत. घरी पोरं बोलवाय पाठवून दिली, ते दोघंही घरी नव्हते. त्यांच्या आयांनी सांगितलं शाळेकडेच गेल्यात आणि घरी का वाजतेत, हातावर पाणी पडलं का साळा. शाळा सुटायच्या सुमाराला कृष्णा आणि पिरे आले, ते जळणाच्या 2 मोळ्या घेऊन. डोंगरातल्या खैरा करवंदाच्या काटक्या, कुऱ्हाडीनं तोडून बांधलेल्या. उन्हानं चेहरं कानपलं होतं, अंग घामानं भिजलं होतं. मी आवाक झालो, अरे हे कुणी सांगितलं तुला? मी कृष्णाला कावलो, पिऱ्यावर डोळं वाटारलं. कृष्णा खाली मान घालून उभा होता, तो काही बोलला नाही. पिऱ्या कोपऱ्यात जळण ठेवत होता. गुरुजी आता कृष्णाला पिऱ्याला खूप बदडणार म्हणून बाकीची मुलं माझ्याकडे बघू लागली. मी पुढे म्हणालो, अरे शाळा सोडून सुकाळीच्याला असं रानोमाळ भटकायला हवं. अभ्यास नको काय नको, नुसत्या हुदुड्या घालायला हव्यात. जावं बघू तरी, आता पुन्हा कधी जायचं नाही. जळण नीट कोपऱ्याला रचून ते दोघं घरी गेले. मागं पोरं म्हणाली, गुरुजी किशनालय बाजिंदी, शनिवार आला ना का वाड्यावाड्याने दिवसभर हिंडतोय. आणि काय करतो काय वाड्याने? कुठलं काय, खेकडं धरायचं, मव काढायची आणि कसल्या बी बेळात हात घालतोय. गुरुजींना सांगेल म्हणलं ना तर सांग जा म्हणतो. आणि गुरुजी, कोपऱ्यातला दुसरा मुलगा म्हणाला, त्यो खेकड्याची कढी करून खातोय. खेकड्याची कढी म्हणताना सगळ्याच पोरांची तोंड ओली झाली. ती खाल्ल्यानं पडसं जातं, चवीला बी खमंग लागते म्हण. मी असलं काही खात नाही. माझ्या घराशेजारची रामोशेची पोरं म्हणतात म्हणून मला माहिती. त्यांच्या आयांनी दिलेला फोडणीचा वास आमच्या घरापर्यंत येईल. मग कृष्णासारखं पोरगं ही फुकटाची कढी कशी सोडेल? तासभर वड्या वगळीनी गेलं, बचकभर मासं सापडतेत. सांच्याला आयती कढी भुरकाय मिळते, हे काय थोडं झालं का? कृष्णा घराकडे गेला आणि कुऱ्हाड घेऊन आला. मोळीची केकतडं एका घावात तोडली. खाली एक लाकूड घेऊन ते जळण तोडाय मोठ्या आयटीत बाप्यागत चावड्यावर बसला. कृष्णा काय करतोय? गुरुजी जळण तोडतो. खैराची आहेत ना, लय कठीण, काटकी मोडता मोडत नाही. परत जळतंय तेल वाचल्यागत. आमची आई काशी हेच आणते डोंगरातनं कोरणातनं. कृष्णा हे तुझ्या घरला घेऊन जा, मला नकोय ती. पण त्याचं आपलं न बोलता तोडणं चालू होतं, खट्ट खट्ट खट्ट.
दात ओठ खाऊन तो तोडत होता. घटकाभरात ते तोडून झालं. त्याचे 4-5 बारक्या मोळ्या बांधल्या आणि एका पोराला हाक मारून शाळेच्या वर टाकून दिले. कृष्ण आता जेवणापुरतंच घरी जायचा. बाकी सगळा वेळ माझ्याजवळ. मी विचारायचा, कृष्णा जेवलास का? वय गुरुजी. काय केलं होतं? आज गाजरं शिजवली होती. कधी सांगायचा, आज घुगऱ्या होत्या. एक दिवस म्हणला, आमच्या दादानं जाळं आणलंय गुरुजी, त्यात मांदाळ मासं सापडत्यात, थोडं धुवून आणतो, आज माशाचा रस्साच करा. कृष्णा, मी मासं खात नाही, तू आण आणि तू खा. मग गुरुजी तुम्हाला अंडी आणून देऊ का? का ते बी खात नाही? नाही, मी ते खातो, पण मला तसलं काय आणू नको. दुपारच्याला कृष्णा शाळेला आला नाही. त्याची माझ्याजवळची जागा तशीच रिकामी होती. बसायचे नंबर हजेरी पटावरनं नसायचे. जो शाळेला प्रथम येईल त्याचा पहिला नंबर. कृष्णाच्या जाण्या येण्याचा प्रश्नच नव्हता. तो सदा शाळेतच असायचा. संध्याकाळची झाडलोट करायची, अंथरूण टाकायचं, माझ्या हातातली भांडी घेऊन घासायची. नको म्हटलं की हिरमुसून उभा राहायचा. त्याचा दोस्त पिऱ्याला विचारलं, अरे पिऱ्या, कृष्णा कुठे गेलाय? त्यो वय, त्यो नदीला गेलाय मासा धराय. हौशी दादा बिसंग आहे ती, आता नाही यायचा त्यो. दिवसाच्या बेतावर आमची शाळा भरायची. दिवसाच्या बेतावर सुटायची. शाळेला घड्याळ नव्हतं, पण घड्याळाविना शाळेचं काम व्यवस्थित चाललेलं होतं. गावकऱ्यांना सांगितलं असतं तर त्यांनी आणून दिलं असतं, पण मी असा विचार करायचा की कशाला हवंय आपल्याला घड्याळ? शाळा सगळी उघडी, ते कुठं सांभाळत बसायचं? आणि सवयीनं तिन्ही ऋतूतल्या वेळा अचूक कळायच्या. मग त्या दिवसाच्या असोत अगर रात्रीच्या. घड्याळ लावून पडलाच फरक तर 5-10 मिनिटांचा पडेल एवढंच. शाळा सुटल्यावर मी नदीला गेलो. कृष्णा खडकावर घास घास मासं चोळत होता. हौशी त्यांची पोटं फाडत होती. दादा साफ झालेलं मासं पुन्हा एकवार पाण्यात खळबळून ओल्या फडक्यावर टाकत होता. मला बघून हौशी लाजली. लाजायचंच वय तिचं. नेसलेलं धोतर भिजलं होतं. खोचून घातलेल्या कासोट्यानं मांड्या उघड्या पडल्या होत्या. अंगातली चोळी 2-3 ठिकाणी फाटली होती. डोकीचा पदर नीट करून कमराला खावला आणि अंग मांड्यात चोरलं. तिच्याकडे पाहिलंच नाही असं दर्शवून मी कृष्णाला म्हटलो, काय कृष्णा, झालं का मासं धरायचं? कृष्णा गालातल्या गालात हसला आणि खाली मान घालून आपलं काम पूर्ववत करायला लागला. काय मास्तर साहेब, सुटली का शाळा? आज लय मोठं मोठं मासं सापडले बघा. सांच्याला पाठवून देतो कृष्णाकडनं. अहो नाही तर असं करा ना, ह्याच्यातलंच न्या मोठं मोठं बघून. दादा. कृष्णा खाली मान घालूनच पुटपुटला. दादा, गुरुजी नाही ती खात. अहो बघा तर खाऊन कसं लागते. नाही, माझं मन नाही होत दादा. कडूसं पडल्यावर मी परत आलो. कृष्णा निघून गेल्यावरही मी बसलेलो होतो. नदीचा प्रवाह झुळूझुळू वाहत होता. पश्चिम दिशा अंधुक अंधुक होत होती. माळ निवत चालला. घटकाभर मनाला निवांत वाटलं. समोरचा कातळ, बाजूचा डोंगर, ही नदी, यापैकी आपण कोणी आहे असं वाटलं. शाळेत दिवा लावून कृष्णा बसला होता, एकटाच. अद्याप बसा निजायला माणसं यायची होती. ती वेळ त्यांच्या खाण्या जेवणाची. ते आटपलं की 10-12 माणसं शाळेत येत, बोलत आणि बोलता बोलताच कलंडत. हे घ्या गुरुजी. एका मळकट फडक्याचं लहानसं गठुडं माझ्यापुढं ठेवत कृष्णा म्हणाला, अरे काय आणलंय? तो ओशाळत म्हणाला, अंडी आहे ती. अरे पण नको म्हणून बोललो होतो ना. खावा म्हणून सांगितले दादानं. आम्ही मासं खायचं आणि तुम्ही तसं राहायचं. हे उचल घेऊन जा म्हणेपर्यंत तो धुमाट सुटला होता. गुरुजी वाशाट खात नाहीत पण अंडी खात्यात. तेव्हा अंड्याचा बेत एकदा केला पाहिजे. हे सगळ्या पोरांना सांगून त्यांनी कधी ठरवलं होतं मला कळलंच नाही. एक दिवस शाळा सुटताना तो सगळ्या पोरांना उद्देशून म्हणाला, बरं कर पोरांनो, पाट्या घरात ठेवायच्या आणि सगळ्यांनी 2-2 अंडी आणायची. एक आपल्यासाठी आणि एक गुरुजींच्यासाठी. आणि भाकरी घेऊन नदीला जायचं, तिथं जेवणाचा बेत करायचा, कुणी इसरायचं नाही. त्यांनी हुकमी आवाजात बजावलं. माळावरची मोकळी वस्ती, घरटी 10-12 कोंबड्या. अंडी आठवड्याच्या बाजारात न्यायची, त्यावर तेलमीठ चालवायचं. बाकी उत्पन्नाची बाजू काही नाही.
तासाभरात 50-60 हांडी जमली. मी गावातली आणखीन 4 माणसं जेवाय सांगितली. मसाला घालून झकासपैकी आमटी केली होती. चांदण्या रात्री नदीच्या वाळवंटावर 40 मुलांची पंगत पडली. गुरुजी आमटी लय नामी झाली म्हणत हात सरसावून ते ओरपत होते, भुरका मारत होते. पितळ्या मोकळ्या होतील तसं कृष्णा गरम गरम काढण वाढत होता, पिऱ्या भाकरी टाकत होता. मधनं फिरून बी बघत होता. गाणी, कविता, श्लोक म्हणत पंगत बराच वेळ रमली. मगापेक्षा चांदणं अधिक उजळ झालं. निळ्याभोर आभाळात चंद्र तजीलदार दिसायला लागला. पाण्याची धार चमकायला लागली. जेवण संपल्यावर पोरांनी नाक वर ओढत हात धुतले, पितळ्या धुतल्या. परत हातापितळ्यांचा वास हुंगायला लागली. अहो गुरुजी, वाळून हात घासून धुतलं तरी वास येतोय बघा, बरीच पोरं म्हणाली. कृष्णा, आता पुन्हा कावा बेत करायचा सांग की. काही जण त्याला विचारायला लागले. थांबा आता, पहिला आम्ही जेवतो मग सांगतो. बसतावर गाणी म्हणत. ए केऱ्या, आम्हाला वाढ ये. मी, कृष्णा आणि पिऱ्या जेवाय बसलो. कृष्णाला आता माझ्याशिवाय चैन पडत नव्हती आणि मला पण त्याच्याशिवाय घटका जात नव्हती. शाळा भरल्यावर कृष्णा, सुटल्यावर कृष्णा, फिराय जाताना कृष्णा, रात्री झोपताना कृष्णा, असा त्याचा माझा संघ जाडला होता. मास्तरांच्या मर्जीतला म्हणून पोरं त्याला वचकत, त्याचं म्हणणं निमूट ऐकत, पण आता तो गैरफायदा घेत नसे. जेवढी म्हणून माझी अडचण त्याला कळत होती तेवढी तो दूर करण्याचा प्रयत्न करे. वाडीपासून माझ्या गावाचं अंतर 18 मैलांचं होतं. शनिवारी सकाळची शाळा करून निघायचं, परत सोमवारी भल्या पहाटे उठून यायचं. थकवा रात्री जाणवे, पाय ठणकायला लागत, अंग दुखू लागे. मी घोंगडं टाकून गप्प पडे. कृष्णाला ते कळे, आज गुरुजी चालून कंटाळलेत. तो जवळ येई, पाय दाबी, बोटं मोडी, अंग तुडवी. नको नको म्हटलं तरी ऐकत नसे. भातही तोच शिजवी आणि ताटात घालून पुढं आणे. एक दिवस मला बरं वाटेना. शनिवारी गावाकडे जाताना पावसात सापडलो. अंगात कणकण असताना सोमवारी निघून आलो. सडकून ताप भरला. मला बसवेना, अंथरून टाकून तो म्हणाला, गुरुजी तुम्ही झोपा, आम्ही वाचत बसतो. शाळा सुटल्यावर तो खेडेगावला गेला. एक निलगिरीची बाटली, 5-6 गोळ्या घेऊन आला. निलगिरी माझ्या अंगाला चोळून लावली. पिऱ्याला चहा करायला सांगितला. 2 गोळ्या माझ्या तोंडात टाकल्या. पेल्यातनं चहा आणला. एवढा चहा घ्या गुरुजी. दुकानदार म्हणाला, या तापाच्या गोळ्या हायती, तोंडात टाकून चहा घ्यायचा, मुसकटून झोपायचं. घाम येईन तसा पुसून काढायचा. मी काढतो गुरुजी पुसून. तो आपल्या अंगाचा मुटका करून जवळ बसला. मी म्हणालो, कृष्णा तू आता जेवाय जा, मी झोपतो. पण कृष्णा गेला का नाही मला कळलं नाही. पहाटेचं डोळं उघडून बघतोय तर तसाच अंगाचा मुटका जवळ पाडलेला. ना अंथरलं होतं ना पांघरलं. सकाळी तांबडं फुटाय हौशी ओरडत आली, अरे मुडद्या, रातच्या दरनं घरी नाही आला तू, आता तर चल. मध्यानी पतूर आई वाट बघत बसली होती. सांगून यायचं नाही बाई जेवत नाही म्हणून. उठलायस का? मी नाही येत जा. चुलीवर पाणी तापवत असलेला कृष्णा भडकून म्हणाला, ये नाही तर मर. हौशी पुटपुटली, झटक्यानं निघून गेली. कृष्णानं मला पाणी दिलं, चहा दिला. मी खूप आग्रह केला, उठ, तोंड धू, कपभर चहा पी. त्यांनी नाही ऐकलं. उरलेला थोडा होता तो सुद्धा चहा माझ्या पेल्यात ओतला आणि मग तो घराकडे गेला. शाळा आता चांगली सुधारली होती. मुलं साफसूफ होऊन येत होती, नीटनेटकी बसत होती. शौचाला पाणी नेण्यापासून त्यांना वळण लावायला लागलं होतं. शाळेचा पट वाढला होता. अक्षरं वळणदार घटवून घेतली. कृष्णानं तर सगळ्याहून जास्त प्रगती केली होती. मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तो मन लावून करत होता. कृष्णा, शाळा, मुलं हेच माझं जग होतं. या दरम्यान 3 वर्ष कशी निघून गेली कळलं सुद्धा नाही. आठवड्यातनं पोस्टमन वाडीला एकदा पाहायला व्हायचा. गळ्यातल्या आपल्या मोठ्याशा बॅगेतनं वाडीच्या नावाची 5-6 पत्रं काढायचा, माझ्या पुढे टाकून म्हणायचा, मास्तर साहेब बघा कोणाकोणाची आहे ती. माझं कधी पत्र असायचंच नाही. असायचं ते एकदा वर्षातनं मार्च अखेरीला. खात्याकडून आलेला खाकी लखोटा. तुमची वर्षाची ग्रँट 258 रुपये मंजूर करण्यात आली आहे, तालुक्यातनं घेऊन जावे. कोण बाजारात भेटलं पत्र तिथंच द्यायचा. एवढी पत्र मास्तरापाशी द्या. पत्र वाटायची, निर्विकारपणे लिहायची. आता हे कामसुद्धा माझ्या नित्यकामाचा भाग.
आजच्या डाकेत माझं पत्र होतं. गडबडीने मी फोडलं, पण काय वाचलं लक्षात आलं नाही, फक्त अक्षरच दिसत होती. सदरची शाळा जिल्हा स्कूल बोर्डानं आपल्या ताब्यात घेतली आहे. त्यावर अमुक तमुक यांची शिक्षक म्हणून नेमणूक केलेली आहे. नियमाप्रमाणे तुमचा खात्यात समावेश करून घेता येत नाही. शाळा मुलं भोंड आल्यासारखी गरगर फिरायला लागली. रातदिन खपून फुलवलेल्या बागेतून काळानं उचलल्यागत मला अकस्मात उचललं होतं. त्या दिवशी मी चूल पेटवली नाही का शाळेच्या बाहेर पडलो नाही. रात्री कृष्णा म्हणाला, गुरुजी बरं वाटत नाही का, आणि तुमचा चेहरा बिकसनुसा झालाय. मी काहीच उत्तरलो नाही. आज काहीतरी घडलंय हे त्यांनी मनोमन ताडलं. तो भोवती लुडबुडला आणि झोपी गेला. रात्र मी तशीच भिंतीला टेकून काढली. रोजच्यासारखी पहाट झाली. कोंबडे आरवायला लागले. बायका दळायला उठल्या. थोड्या वेळानं फटफटीत झालं. सगळी वाडी जागी झाली. शिवार जागं झालं. सूर्याची कोवळी उन्हं त्यावर पसरली. कृष्णानं जोरानं घंटा बडवली. मुलं जमली. प्रार्थना झाली. मुलांना सांगितलं, मी 4 दिवस गावाला जातोय, तवर दुसरा एखादा मास्तर येईल, मन लावून शिका. माझ्यानं पुढं बोलवलं नाही. घसा भरून आला. सगळी मुलं टाकाटाका बघायला लागली. गावातली 4 ठळक माणसं मी बोलवली. त्यांना वस्तुस्थिती सांगून शाळेचा चार्ज त्यांच्याकडे देऊन टाकला. मी बऱ्याचदा गावाला गेलो आलो, पण वळकटी कधी संग नेली नाही. चेहरा कधी काळवंडला नाही. आणि आता डोळेसुद्धा पाणावले. आत दाटून आलं, पण घुटलं. लोकांनी याचा वेगळा अर्थ लावला असता. नोकरी सुटली म्हणून मास्तरला रडाय आलं. वळकटी बांधून मास्तर अकस्मात का निघाले? कृष्णा अगदी बुचकाळ्यात पडला होता. ही 4 भांडी तुझ्या घरात ठेव, तवर मी वळकटी बांधतो. कृष्णा, मला थोडे दिवस गावाला जायचे. ती चुलीची दगडं बाहेर फेकून दे. कृष्णा, घे ती वळकटी. त्यांनी माझ्याकडे बघत बघत वळकटी डोक्यावर घेतली. मुलं शाळेच्या बाहेर आली. बसा तुम्ही, बसा, आता बाहेर येऊ नका, आत जावा. सगळ्या मुलांच्यावर परत एकवार नजर टाकताना मुलं रडायला लागली. तसा मी पटकन पाय उचलला. 4 गावकरी नदीपर्यंत घालवाय आले. घरातल्या बायका दारात उभ्या राहून बघायला लागल्या. कृष्णाच्या समजेत बसेना. तो माझ्या मागोमाग येत होता. खोताचा माळ मागे पडला. वाडी दिसेनाशी झाली. जुळगावच्या कुरणात आल्यावर मी कृष्णाला म्हटलं, कृष्णा, जा आता माघारी. अहो ते का गुरुजी, येतो की तुमच्या गावापतूर. अरे नको, गाव अजून 4 कोस लांब आहे, तुला चालणं नाही होणार. उतय हो. नको, इथवर आलास हेच फार झालं, तू जा माघारी. मी बळे वळकटी घेतली. मग चलू. पण तो काही बोले ना. नाराज झाल्यागत उभा राहिला. आणि जेव्हा जायलाच निघालो तेव्हा हळूच म्हणाला, गुरुजी, राती बी तुम्ही जेवला नाही, आता बी तसंच निघाला. ही घ्या, खावा 4 गाजरं. गाजरं कुठनं आणली? आईने राती शिजवली होती. माझ्या डोळ्यात आपोआप पाणी फुटलं. त्यांनी मान खाली घातली होती. कृष्णा, तू जा बाबा परत आता. तो माझ्याकडे ओल्या डोळ्यांनी बघत म्हणाला, मग तुम्ही कोणत्या दिवशी येता? म्हणजे त्या दिवशी मी येतो. आता पंचाईत आली. क्षणभर विचार करून मी म्हणालो, तुला 2 दिवस अगोदर कळविल मी पत्राने. हा गुरुजी, असंच करा, पत्रानं कळवा, म्हणजे मी येतो निम्म्या वाटपातूर. आपल्याला गुरुजींचं पत्र येणार या विचारानं त्याचा चेहराच खुलला. मी वळकटी खांद्यावर टाकली आणि मावळतीकडे वळलो. कुरणाच्या शेंड्याला आल्यावर मागे फिरून पाहिलं. कृष्णा आहे त्याच जागी उभा होता. मी मन घट्ट केलं आणि पुढचं पाऊल टाकलं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता चारुता सागर यांची कथा, न लिहिलेलं पत्र. कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. या कथेचा व्हिडिओ आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, त्या सर्वांनाही एक विनंती करा, आणि मी तुम्हालाही एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम कथा आणि कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.